हॅलो विद्यार्थी मित्रांनो, उद्या होणाऱ्या नागपूर शहर पोलीस भरतीकरिता लागणारे आवश्यक कागदपत्र आणि त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, उद्याचा जो पेपर आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स, त्यासाठी कधी पोहोचायचे तुम्हाला आणि त्यासाठी काय काय करावं लागेल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पहा काय काय माहिती आहे पाहायच्यामध्ये। लेखी परीक्षा आहे तुमची उद्या, रविवार आहे 26 एप्रिल 2026 बरोबर। उद्या तुमचा पेपर आहे रविवारी। पेपरचा जो वेळ आहे तो सकाळी 11 वाजता आहे, पण तुम्हाला त्यांनी त्या गॅजेटमध्ये सांगितलेलं आहे की तुम्हाला हजर राहावं लागेल सकाळी 8 वाजताच्या पूर्वी। सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, तुमचा पेपर 11 वाजता असेल पण तुम्हाला हजर तिथं राहावं लागेल किती वाजता? 8 वाजताच्या पूर्वी। त्यांनी म्हटलेलं आहे 8 वाजता पूर्वी अनिवार्य आहे, इथे लिहून आहे 8 वाजता पूर्वी अनिवार्य आहे। म्हणून सगळ्यांनी 8च्या पूर्वी तिथं जे कोणते तुमचे केंद्र आहेत, सेंटर आहेत, त्या सेंटरवर जाण्याचा प्रयत्न करा। ठीक आहे। पहा अजून काय महत्त्वाची माहिती आहे। सर्व उमेदवारांसाठी सूचनांचे पालन करणे अनिवार्य आहे। कोणकोणते पालन आहेत? सूचना आहेत पहा। नंबर 1, 8 नंतर प्रवेश दिला जाणार नाही। सकाळी 8 वाजल्याच्या नंतर तुम्हाला तिथे प्रवेश मिळणार नाहीये, म्हणून सगळ्यांनी 8च्या पूर्वीच तिथे जाण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर तुम्हाला जे दोन्ही प्रवेश पत्र होते ते दोन्ही प्रवेश पत्र सोबत आणणं गरजेचं आहे। इथे लिहिलं त्यांनी दोन्ही प्रवेश पत्र अनिवार्य आहेत। त्यानंतर एक मूळ ओळखपत्र सोबत ठेवा, म्हणजे एकतर तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड यापैकी कोणतंही मूळ ओरिजिनल वाला तुमच्या जवळ ठेवा। अजून काय तर 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा आवश्यक आहेत। 2 पासपोर्ट साईज फोटो सुद्धा आपल्या जवळ ठेवा। त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंना मनाई आहे, म्हणजे मोबाईल असो किंवा मग गॅजेट असतील, गॅजेट कोणते इलेक्ट्रॉनिक वॉचेस आहे आजकालच्या डिजिटल वॉचेस, त्या आपल्या जवळ ठेवू नका। ते काढून पहिलेच ड्रायव्हरला ज्याच्यासोबत आले तुम्ही त्याच्याकडे देऊन टाका आणि तुम्ही सेंटरला जाण्याच्या पूर्वीच ते काढून मोकळे होऊन जा। कळालं? आपल्या सोबत ठेवू नका। जर तुम्ही पकडल्या गेले कोणत्या ह्याच्यात तर म्हणजे केसेस भयानक लागतात पोलीसमध्ये। कळालं? पहा आता केंद्र कोणकोणते आहेत तुम्हाला? केंद्र 4 केंद्र आहेत पहा। ठीक आहे। एक आहे रायसोनी महाविद्यालय सदर, दुसरा आहे रामदेव बाबा विद्यापीठ काटोल रोड, तिसरा आहे TGPCET वर्धा रोड आणि दुसरा आहे SFS महाविद्यालय सेमिनरी हिल्स। असे 4 केंद्र आहेत नागपूर शहर पोलीस भरतीकरिता। विद्यार्थी मित्रांनो, जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।